पाऊस परत वाढलेला आहे, तुम्ही बघू शकता। थोड्या वेळापूर्वी इतका नव्हता, पण आता प्रचंड पाऊस वाढलेला आहे। बाहेर पाऊस आहे, मुलांना शाळेला सुट्टी दिलेली आहे आणि किचन मध्ये आल्यानंतर भाजीला बघते तर भाजीला काहीच नाही। मग अशा वेळी मला जसा प्रश्न पडले की काय बनवायचं, तसं तुम्हालाही प्रश्न पडला असेल, काळजी करू नका। तर आज मी बासमती तांदळापासून चमचमीत असा सोया पुलाव बनवणार आहे त्या साहित्यामध्ये हा सोया पुलाव चमचमीत कसा बनवायचा ते बघूया। चला तर मग हा सोया पुलाव कसा बनवायचा ते बघूया। मी आज हा पुलाव बासमती तांदळापासून बनवत आहे। तुम्ही कोलम राईस पासून सुद्धा बनवू शकता। तर या ठिकाणी बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून मी ते पाण्यात भिजत ठेवलेले आहेत। तांदूळ भिजत आहेत तोवर बाजूला आपण फोडणी करून घेऊया। गॅसवर कुकर ठेवला, कुकरमध्ये तेल घालून घेऊया। पुलाव जास्त आहे त्यामुळे तेल सुद्धा मी जास्त घातलेलं आहे। तेल घातल्यानंतर यामध्ये तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत, त्यामुळे खडे मसाले तेलात करपले जाणार नाहीत। खडे मसाले थोडेसे परतून झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं। जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊया। या ठिकाणी घेतलेलं साहित्य त्याचं योग्य असं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। यानंतर इथे मी आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची घालून याचं एक वाटण तयार केलं होतं, ते घालून घेऊया। कांदा थोडासा परतल्यानंतर मग आपल्याला हे वाटण घालायचं आहे आणि याचा कच्चेपणाचा वास जाईपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ नाही, पण एक अर्धा मिनिटभर तुम्हाला हे परतून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी छान हा मसाला तेलामध्ये परतून झालेला आहे। बाहेर जेव्हा आपण पुलाव खातो त्यावेळेस वाटतं करण्याची अशी काय पद्धत असेल की त्यामुळे हा पुलाव इतका चविष्ट लागतो, पण खूप सोपी पद्धत आहे। खूप कमी साहित्यामध्ये करण्याची पद्धत थोडीशी बदलायची, त्यामुळे त्याच्या चवीमध्ये सुद्धा बदल येतो। तर या ठिकाणी आलं लसणाची पेस्ट छान परतून झाल्यानंतर या ठिकाणी मी मध्यम आकाराचे 2 टोमॅटो यामध्ये घातलेले आहेत। आता त्यासोबतच इथे मी दह्यामध्ये काही मसाले ॲड केलेले आहेत आणि आता आपण तेलामध्ये ते घालून घेऊया। दही घातल्यामुळे या पुलावला खूप छान चव येते आणि यामध्ये आपण पुदिनासुद्धा घातलेला आहे। पुदिना पुलाव असेल किंवा बिर्याणी असेल याशिवाय कंप्लीटच होत नाही। तर दही छान तेलामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता बाजूने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे। आता यामध्ये मी जे सोयाबीन असतं ते मी गरम पाण्यामध्ये स्वच्छ 2दा धुवून घेतलेलं आहे। गरम पाण्यामध्ये फक्त धुवून घेतलेलं आहे, वाफवून घेतलेले नाही। आणि या ठिकाणी माझ्याकडे लहान आणि मोठ्या आकाराचे सोया चंक्स आहेत, ते मी घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही एका प्रकारचे घेऊ शकता। सोयाबीन घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरतीच आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया, म्हणजे सोयाबीनला छान मीठ लागलं जातं, त्यामुळे इथे आपल्याला सोयाबीन घातल्यानंतर वरतून मीठ घालायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता 1 तासभर झालेला आहे, तांदूळ छान भिजलेले आहेत। आता आपण हे तांदूळ पाण्यातनं काढून या फोडणीमध्ये घालून घेऊया। तांदूळ भिजवून घेतल्यामुळे त्याला शिजायला सुद्धा वेळ लागतो, पाणी सुद्धा कमी लागतं आणि कमी वेळामध्ये तयार होतं। त्यामुळे तुम्ही कधीही बासमती तांदळापासून बिर्याणी असेल किंवा पुलाव असेल बनवत असाल तर तो थोडासा भिजत ठेवायचा, त्यामुळे त्या तांदळाचे शीत असे लांब लांब छान शिजले जातात आणि त्याचा टेक्स्चर सुद्धा खूप छान येतो। तांदूळ घातल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, कारण तांदूळ भिजलेला असल्यामुळे तुम्ही खूप जास्त जर मिक्स करून घेतलं तर ते तांदूळ तुटू शकतात, त्यामुळे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी हलक्या हाताने मी हे मिक्स करून घेत आहे। इथे माझ्याकडे फक्त गाजर होता, त्यामुळे मी सुरुवातीला घालायला विसरले, नंतर हा गाजर मी या ठिकाणी ॲड केलेला आहे। आता पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं, यामध्ये तांदूळ फक्त व्यवस्थित बुडले जातील इतकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे, कारण तांदूळ सुरुवातीला छान भिजलेला आहे।
झाकण लावून घेऊया आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पूर्ण त्यातली वाफ गेल्यानंतर आपल्याला तो उघडायचा आहे. म्हणजे आहे त्या गॅसमध्ये जी वाफ धरलेली आहे त्यामध्ये सुद्धा भात छान वाफला जातो. या ठिकाणी 10 मिनिटानंतर कुकरची पूर्ण वाफ काढलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण कुकरचं झाकण काढूया. तुम्ही इथे बघू शकता खूप सुटसुटीत आणि खूप लांब असा तांदूळ झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपण भिजवून घेतल्यामुळे याचे शीत अगदी लांब लांब झालेले आहेत. कुकरचं झाकण काढल्यानंतर अगदी घरभर याचा सुवास पसरलेला आहे. आता मुलं अजिबात थांबायला तयार नाहीत. तर यासोबत आज मी लोणचं आणि पापड घेणार आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा चमचमीत सोया पुलाव नक्की करून बघा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत. धन्यवाद.